आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। कोल्हापुरातून महादेवीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडतेय। महादेवीसाठी कोल्हापूरकर आता पुढे सरसावलेत। महादेवी हत्तीणीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी चंग बांधलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता अखेर महादेवी हत्तीणीसाठी अनेक मोर्चे सुद्धा निघाले आणि याच पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा कोल्हापूरकर आता एक बैठक घेणार आहे। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक होणार आहे। महादेवीसाठी कोल्हापूरकर आता पुढे सरसावलेले आहेत। तिला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी आता सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू झालेले आहेत। दरम्यान गुजरातमधल्या वनतारा या अभयारण्यामध्ये सध्या माधुरीला चांगल्या पद्धतीमध्ये तिला तिथे ट्रीटमेंट मिळते आणि या संदर्भामधला एक व्हिडिओ सुद्धा एक ट्विट करण्यात आलेला आहे। पाहूया। तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत। तिच्या ज्या पायाच्या जखमावर त्याच्यावर आपण औषधं लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे। हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वनतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुना आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल। तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत। तिच्या ज्या पायाच्या जखमावर त्याच्यावर आपण औषधं लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे। हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वनतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुना आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल। त्यामुळे आपण पाहतोय की महादेवी हत्तीणीसाठी आता कोल्हापूरकर सरसावलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत सध्या त्यांची एक बैठक सुद्धा पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महादेवीला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणण्यासाठी कोल्हापूरकर प्रयत्न करतात। यासाठी कोल्हापूरमध्ये तिला पुन्हा एकदा परत घेऊन येण्यासाठी मोर्चे सुद्धा निघालेले आहेत, आंदोलनं करण्यात आली। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमरसिंह, महादेवी हत्तीणीला जेव्हा वनतारामध्ये घेऊन जाण्यात आलं तेव्हा सुद्धा अनेक जे नांदणीमधले जे रहिवासी होते ते भावुक झालेले होते, मात्र आता तिला पुन्हा एकदा परत आपल्याकडे घेऊन येण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडणार आहे। काय संदर्भातली माहिती आहे या संदर्भात? महादेवी हत्ती म्हणजे माधुरीला ज्या दिवशी नेण्यात आलं त्या दिवसापासून तिला परत आणण्यासाठी फार पंचकृषीमध्ये आंदोलन चालू झाली। गाव बंद झालं, मोर्चे निघाले, प्रत्येक गावामध्ये विद्यार्थी शाळेत जाणार असा बहिष्कार टाकण्यात आला। पंचकृषीमध्ये प्रत्येक माणसाला हा लढा लावला होता आणि माधुरी ही प्रत्येक गावात फिरत होती। नान्नी हे गाव फार छोटे जरी असले तरी आजूबाजूच्या गावात जात होती आणि नान्नीच्या मठामध्ये येणारा भावक जो श्रावक होता तो फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे प्रत्येकाची त्यावर माधुरीवर श्रद्धा होती आणि माधुरीवर आपला प्रेमाचा वर्षाव करणारे होते। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून चाललेल्या हा काल मोर्चा झाला, त्या मोर्चामध्ये पण श्रावक श्राविका आणि भरपूर सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर आता प्रत्येक गावामध्ये अमरसिंह, जेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी एक प्रतिक्रिया दिलेली होती की वनतारामध्ये नेण्याचा जो निकाल जो होता तो न्यायालयाने दिलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित तोच होतो की जरी न्यायालयाने निकाल दिलेला असला तरी सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा एकदा महादेवीला कोल्हापुरात आणण्यात येईल। आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण आजची बैठक जे होणार आहे त्यामध्ये, कारण मी बऱ्याच वेळा बघितलं की महादेवीला ज्या 5 वर्षापूर्वी जे कोर्ट मॅटर चालू होतं त्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं। जर त्याच वेळा राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं असतं किंवा नेते मंडळींनी लक्ष घातलं असतं तर हा दिवसचा उगवल नसता, अशाच एक ठिकाणी भावना उमटलेत। आजच्या बैठकीला म्हणजे
ज्यावेळा मुख्यमंत्री एका पंचकल्याण महोत्सवाला नांदणीमध्ये आले होते, त्यावेळेला हा महादेवी हत्तीलाही भेटले होते. त्यावेळी सर्वपरी प्रयत्न करू सगळ्या मठाधिपत्यांनी सांगितलं होतं, परंतु त्यांना ब्रीफिंग चुकीच्या प्रकारे केला असं त्यांच्यातल्या ठराविक जणांचं म्हणणं आहे. आता जर महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी न्यायिक प्रक्रियाच केली पाहिजे, कारण एक वेगळ्या प्रकारचा एक रोष प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिगत चाललेला आहे. आता नेते मंडळी उतरल्यामुळे श्रावक श्राविका काय करतात, नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.